छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला? शिवरायांच्या मृत्यूच्या काळात त्यांचे सगळे महत्वाचे मंत्री आपापल्या मोहिमेवर होते. 22 मार्च 1680 ला महाराजांना ताप चढला, म्हणून उपचार सुरू झाले. दिवसेंदिवस प्रकृती खालावली, पण केवळ तापामुळे शिवराय 2 आठवडे अंथरुणाला खिळून होते हे बऱ्याच इतिहासकारांना पटत नाही. इटालियन प्रवासी निकोलाव मनुची याने लिहून ठेवले आहे की महाराजांना रक्ताच्या उलट्या होत होत्या. पियर जोसेफ डी ऑर्लिन्स याच्या म्हणण्यानुसार त्यांचा मृत्यू कॉलिकमुळे झाला, म्हणजे पोटशुळामुळे. एका पोर्तुगीज कागदपत्रात लिहिलं आहे की महाराजांचा मृत्यू अँथ्रॅक्स नावाच्या रोगामुळे झाला. हा बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे आणि हा कंटेजियस आहे. गायी, बकऱ्या आणि घोडे यांच्यामध्ये हा आढळतो. जनावरांच्या संपर्कात येणाऱ्या माणसाला सुद्धा हा आजार होऊ शकतो. या अँथ्रॅक्समुळेच महाराजांना आतड्यांचा आजार झाला असावा, कारण शिवरायांच्या शेवटच्या जालन्याच्या मोहिमेत ते बराच काळ घोड्यांच्या सहवासात होते. त्या मोहिमेत 20,000 घोडे होते. आजच्या हायटेक जगात सुद्धा या अँथ्रॅक्सचं निदान करणं अवघड असतं. त्यामुळे त्या काळी तर वैद्यांची नाडी परीक्षा, ज्वर परीक्षा, पित्त परीक्षा अशावरून हे समजणं अवघडच होतं. 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. रायगडावर जगदीश्वराच्या मंदिरापाशी अंत्यसंस्कार करण्यात आले. माहिती जर आवडली असेल तर शेअर आणि फॉलो नक्की करा.